थांबवा, थांबवा हे सगळं. पण राधिका, रेवती, मला समजून राहिलं की तुम्हाला सगळ्यांना माझी काळजी वाटते. पण आता आम्हाला दोघांना एकटं सोडा. हे बघ राधिके, आम्ही तुला एकटं सोडणार नाही. त्याने फसवलंय तुला, त्यामुळे याच्यावर आमचा कुणाचाही विश्वास नाही आता. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. दादाजी, नाही, मला समजून राहिलं. तुम्ही सगळेजण माझी आपली माणसं आहात. बाहेरच्या माणसांसारखं तुम्ही नेहमी माझ्या पाठीशी उभे राहाल. पण शेवटी किती झालं तरी बाहेर सोडून सासरी गेलेल्या पोरीला आपापला संसार नीट सांभाळावा लागतोच ना. आता माझ्या घरात हे जे काही होऊन बसले, यात चूक कोणाची का असेल, पण मलाच निस्तरावं लागेल. पण त्याकरता तुम्ही तुमचा अपमान नका करून घेऊ. आम्हाला दोघांना एकटं सोडा. प्लीज, मी हात जोडून विनंती करते तुम्हाला. तुम्ही या आता. प्लीज, आम्हाला एकटं सोडा. तिने सांगितलेलं कळत नाहीये का? की मी वेगळ्या शब्दात सांगू? निघा आता. काय होतं हे नाटक? हे काय नाटक होतं? हा, कशाला बोलवलं या सगळ्यांना घरी? काय चाललं होतं यांचं सगळ्यांचं घरात? हा, नाही, छान जमवली ना माहेरची मंडळी. वा वा वा, स्वतःची अशी वेगळीच इमेज करायची होती ना. नाही, माझी काय इमेज करायची होती? आली असतील तुला सपोर्ट करायला सगळी. काय दाखवायचं काय होतं तुला? की कसा माझा नवरा स्वार्थी आहे, कसा बायकोवर अन्याय करतो, बरोबर ना? असंच दाखवायचं होतं ना? नाही हो. आणि स्वतःचं काय? अरे बापरे, अबला नारी, असह्य नारी, कसा नवरा माझ्यावर अन्याय करतोय, असा प्लॅन होता ना? हा, सगळी सिंपती मिळेल ना. वा, काय नाटक केलं, क्या बात है. झालं ना तुझा प्लॅन सक्सेसफुल? नाही, माझी वाट लावायला बोलवलं होतं ना सगळ्यांना? नाही, खरंच नाही. अहो, मी काहून असं करीन? ए गप्पा बस. जशी दाखवतेस ना तशी नाहीये. मुद्दाम केलंस हे सगळं. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. बघ पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.